इंडिया वाला न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। जलगांव शहर से एक बेहद ही चौंकाने वाली घटना सामने आई है। तामापुर इलाके में रहने वाला पेशे से कंस्ट्रक्शन मिस्त्री शाम सुभाष पानसर उम्र 28 वर्ष रोजाना की तरह सुबह काम पर निकले थे, लेकिन कुछ ही देर में स्मृति चौक के पास हाईवे के किनारे उनका शव संदिग्ध हालत में बरामद हुआ। मृतक के रिश्तेदारों ने दुर्घटना मानने से इनकार किया और घातपात की आशंका जताई। मामले की निष्पक्ष और गहराई से जांच करने की मांग की गई है। घटना की जानकारी मिलते ही पुलिस की टीम तुरंत मौके पर पहुंची। पुलिस ने पंचनामा कर शव को पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। मौत की असल वजह क्या है, इसका खुलासा पोस्टमार्टम रिपोर्ट और पुलिस की जांच के बाद ही सामने आएगा। फिलहाल पुलिस हर पहलू से मामले की गंभीरता से जांच कर रही है। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चॅनल को लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करें। काय सांगणार नेमकी काय घटना? ही घटना जवळजवळ करण्यात येते। आजूबाजू परिसरात आम्हाला सांगण्यात आलं की याचा जवळजवळ घातपात झालेला आहे आणि याची आम्ही पोलीस प्रशासनाजवळ मागणी सुद्धा केलेली आहे की त्या पीडिताला आणि आमच्या परिवाराला प्रॉपर न्याय भेटला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही विनंती देखील पोलीस प्रशासनाला केली आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांना देखील मी हेच सांगू शकतोय की नेमकं काय घात आहे का पात आहे, त्याचं राजकारण काय आहे नेमकं ते बाहेर काढा। नेमकं मेला आहे का मारला गेलाय, त्यासाठी आम्ही सगळ्या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती देखील केली आहे। कुठे सापडला त्याचा मृतदेह आणि काय नेमकं केव्हा निघाला होता? मृतदेह हा त्याचा सापडला आहे अशोका वाईन शॉप म्हणून इच्छादेवी ते आकाशवाणी रस्त्यामध्ये लागताना हायवेच्या जवळजवळ बाजूलाच आहे। आपलं नाव आणि काय नातं आहे तुमच्यासोबत? मी त्याचा माम भाऊ आहे, अजय अनिल नन्नवरे माझं नाव आहे आणि मी त्याला लहानपणापासून जवळजवळ ओळखतोय। त्याचं लहानपण माझ्या समोरच गेलेलं आहे आणि मागणी हीच आहे की जेणेकरून त्याचा घात झाला असेल तर ते सर्वांसमोर आलं पाहिजे आणि व्यवस्थित ते प्रशासनाने आमच्या समोर आणलं पाहिजे। नेमका घात झालाय की नाही झालाय। काय आपल्या मृत्यू झालेला काय मागणी? आमचा भाऊ सकाळी 7 सव्वा 7ला बाहेर निघाला होता कामानिमित्त, दोंडी कामाला जात होतो। अचानक आमच्या वाड्यामध्ये मृत्यू झाला। त्याच्या निमित्त आम्ही मोतमध्ये होते। त्याच्यामुळे पोलिसांनी सांगितलं की एक मृतदेह सिव्हिलमध्ये आम्हाला इच्छादेवीवर आढळलेला आहे। मग आम्ही बघितलं तो आमचाच भाऊ आहे म्हणून की आम्ही सिव्हिलमध्ये आले असता आम्ही बघितलं की तो आमचाच भाऊ आहे। आम्ही पोलिसांना विचारपूस केली असता पोलीस आम्हाला म्हणताय की तो अचानकच वारलाय। आम्ही पोलिसांना विचारलं असतं की साहेब तो घातपात आहे। आमची एकच मागणी आहे की तुम्ही पोलीस चौकशी करायला पाहिजे आणि तो घातपात आहे असंच आमची मागणी आहे तुम्हाला, रिक्वेस्ट आहे आम्हाला। पाहिजे ते जेणेकरून काय त्याला आमची एकच मागणी आहे की तो पोलीस चौकशी व्हायला पाहिजे त्या केसमध्ये, कारण तो कामाला गेला होता अचानकच तो मृत्यू घोषित झाला म्हणजे योग्यच नाही ना साहेब। काय नाव होतं बघा? श्याम सुभाष पानसर। तुम्ही कोणी त्यांचे? मी त्याचा सक्का आत्या भाऊ आहे, अविनाश अनिल नन्नावरे म्हणून। काय नाव आपलं? अविनाश अनिल नन्नावरे। रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स आपके हर खुशी के मौके पर एक बार जरूर संपर्क है। रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स कॉन्टैक्ट और व्हाट्सएप नंबर है 9850734479 और 8180024510 और 7709123138। पता है सालार नगर सुन्नी मस्जिद के पास जलगांव।